पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्यो व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम् कर्म कर्तुर्निहरहसे। माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान गोपाल श्री कृष्णजींनी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भगवत गीता आणि त्या गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सुंदर अशी केलेली टीका, त्या ज्ञानेश्वरीतील किंबहुना श्रीमद भगवत गीतेतील 16वा अध्याय आणि 16व्या अध्यायामधील शेवटचा 24 नंबरचा श्लोक आजच्या श्राद्ध प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडला। या श्लोकातून भगवंतांनी शास्त्राचं महत्व सांगावं। तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्यो व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्निहरसे। ज्ञानोबराया म्हणतात, या कारणे पै बापा जयाती आपुली कृपा तेने वेदांची निरोपा आनन कीजे पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते ना तरी श्री गुरुवचना दिठे देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे। हे असो आपुला ठेवा हाताती जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे। शास्त्राला किती महत्व आहे। शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे। मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत अनिवार्य अनुकरणीय सांगितल्या आणि त्या 2 गोष्टी म्हणजे एक शास्त्र आणि दुसरा धर्म। शास्त्राचं अनुकरण अनिवार्य सांगितलं, धर्माचं अनुकरण अनिवार्य सांगितलं आणि ते मानवाला सांगितलं। इतर पशूंकडून पक्ष्यांकडून शास्त्र आणि धर्माच्या आचरणाची अपेक्षा नाही, कारण इतर पशु आणि पक्ष्यांना शास्त्र आणि धर्म कळत नाही। ती बुद्धी ते ज्ञान त्यांना नसतं। आहार निद्रा भय मैथुन या 4 गोष्टींपुरती मर्यादित बुद्धी आहे इतर पशूंची आणि पक्ष्यांची। मानवाचं तसं नाहीये। मनुष्याला अतिरिक्त बुद्धी निसर्गाने प्रदान केली आणि त्यातल्या त्यात सदसद विवेक बुद्धी मानवाकडे आहे। सर्वात मोठा निसर्गाने वरदान मानवाला जर कोणतं दिलं असेल तर ते विवेक बुद्धीचं। आमच्याकडे बुद्धी आहे आणि विवेक आहे। विवेक आणि बुद्धीच्या योगाने तुम्ही आम्ही योग्य आणि अयोग्याची निवड करू शकतो। तुम्हा आम्हाला चांगलं वाईट धर्म अधर्म नीती अनीती सत्य असत्य योग्य अयोग्य या गोष्टी तुम्हा आम्हाला समजतात ना। चांगलं काय आणि वाईट काय कळतं ना, सगळ्यांनाच कळतं। हे कोणत्या बुद्धीमुळे कळतं त्याला म्हणतात विवेक बुद्धी। ज्याला चांगलं आणि वाईट कळतं तो फक्त माणूस आहे। जनावरांना ते कळत नाही, काय चांगलं आणि काय वाईट हे जनावरांना कळत नाही म्हणून तर ती जनावर आहेत। माणसाला कळतं म्हणून तो माणूस आहे। माणसाची गणना माणसाची गणती ही जनावरात केलेली नाहीये, लक्षात घ्या। माणूस हा माणूस आहे, माणसाला जनावर म्हटलेलं नाही। का म्हटलेलं नाही तर मानवाकडे एक वेगळी शक्ती आहे, ती म्हणजे विवेक बुद्धी। आम्हाला चांगलं वाईट कळतं, योग्य अयोग्य कळतं आणि जेव्हा चांगलं वाईट कळून सुद्धा आम्ही वाईटाचा स्वीकार करतो आणि चांगल्या गोष्टी टाकून देतो ना, तेव्हा माणसंच माणसाला म्हणतात काय जनावरासारखा वागतोस, म्हणतात ना।
माणसं माणसाला जनावरासारखा वागतोस हे केव्हा म्हणतात? जेव्हा त्याचं वागणं जनावरासारखं असतं तेव्हा. खरंय ना? म्हणजे माणूस असून सुद्धा आपण योग्य आचरण जेव्हा करत नाही तेव्हा आपली गणना जनावरांमध्ये होते, माणूस असून सुद्धा. म्हणून तुम्हा आम्हाला एकच गोष्ट अनिवार्य सांगितली, शास्त्र आणि धर्म. शास्त्राचं आणि धर्माचं अनुकरण मानवानं करावं, नवे नवे त्याला ते करावंच लागेल. आणि जो धर्म आणि शास्त्र टाकतो तो माणूस असू शकत नाही. प्रवचन बारकाईने ऐका. जो धर्म आणि शास्त्र बाजूला करून जगतो तो माणूस म्हणून जगत नाही. ज्याच्या जीवनातून धर्म बाजूला झाला, ज्याच्या जीवनातून शास्त्र बाजूला झालं, शास्त्राचं अनुकरण बाजूला झालं, तो माणूस असू शकत नाही. माणसातलं माणूस पण टिकवण्यासाठी धर्म आहे, माणसातलं माणूस पण टिकवण्यासाठी शास्त्र आहे. धर्म आणि शास्त्रांची निर्मिती का झाली तर तुमच्या माझ्यामधलं माणूस पण टिकावं, जगावं आणि ते माणूस पण वाढावं. याच्यासाठी शास्त्र निर्माण झाली, वेदांत त्याच्यासाठी निर्माण झाले. या गोष्टी तुमच्या माझ्यातले माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी आहे. म्हणून माणसानं माणसासारखं वागावं, जगावं हे धर्म शिकवतो. मुद्दा कळतो? आणि जो माणूस माणसासारखा वागत नाही त्याला धर्मही कळत नाही. ज्याला धर्म कळतो तो माणूस पण सोडू शकत नाही. वाक्य कळतात ना? ज्याला धर्म कळतो तो माणूस पण बाजूला करू शकत नाही, आणि ज्याला धर्म कळत नाही तो माणसासारखा वागू शकत नाही. मुद्दा कळतोय? मग माणसासारखं वागणं, माणसासारखं जगणं ही एवढी माफक अपेक्षा आहे ग्रंथांकडून, अध्यात्माकडून. अध्यात्म म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का? वेदांत वाचलं, वेदांत अभ्यासलं, वेद पाठ केले म्हणजे तो फार मोठा आध्यात्मिक माणूस झाला असा अर्थ घेऊ नका. ज्याची शास्त्र पाठ आहेत, ज्याला शास्त्रांवर वादविवाद करता येतात, जो वेदांवर वादविवाद करतो बर का, ज्याची शास्त्र, पुराण, वेद मुखोद्गत आहे, तो फार मोठा आध्यात्मिक माणूस आहे असा अर्थ काढू नका. ज्याला माणसासारखं जगता आलं ना तो फार मोठा आध्यात्मिक आहे. सोपं आहे, अगदी सोपं. जो आपण स्वतः माणूस आहोत ही जाणीव स्वतःमध्ये निर्माण होणं आणि माणसासारखं जगणं, समोरच्याला माणसासारखं जगण्यासाठी प्रवृत्त करणं, हे ज्याला समजलं ना तो सगळ्यात मोठा आध्यात्मिक माणूस आहे. वेद आणि शास्त्र निर्माण तरी कशासाठी झाले? ते तुमच्या माझ्यातलं माणूस पण टिकवण्यासाठी. तुमच्या माझ्या आतमध्ये असलेला जो माणूस आहे ना त्या माणसाच्या विकासासाठी अध्यात्म आणि शास्त्र निर्माण झाले. हे जर आम्हाला कळत नसेल तर बाकीच्या गोष्टी बाजूला राहू द्या, काय अर्थ नाही महाराज. वाऱ्या कराव्यात, दरवर्षी वारीला जावं, पण ज्याला कर्तव्य कर्म कळत नसतील, ज्याला माणसासारखं जगणं कळत नसेल तर वारीला अर्थ नाही. मुद्दा कळतोय ना? जो आई वडील सांभाळत नाही त्याने किती वाऱ्या कराव्यात बरं, करून तरी उपयोग काय? ज्याला आई वडील सांभाळता आले नाही त्याने किती वेळा ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे त्याला मोक्ष मिळेल? वाचून तरी उपयोग काय? मुद्दा कळतोय ना? अध्यात्म हे वाचून कळत नाही, अध्यात्म हे आचरणात असावं. मुद्दा लक्षात घ्या. आचरणातून अध्यात्म प्रकट होतं, वाचनातून नाही. वाचलं पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे, वाचलं पाहिजे, वेद वाचले पाहिजेत, शास्त्र वाचली पाहिजेत, पुराण वाचली पाहिजेत, अभ्यास असला पाहिजे. पण असलेला अभ्यास जोपर्यंत आचरणात येत नाही ना तोपर्यंत अभ्यासाला अर्थ नाही बर का. म्हणून पांडित्य नको, आचरण हवं. पांडित्यात अनुभव असतोच असं नाही. मुद्दा कळतोय? पांडित्यात अनुभव असतोच असं नाही, पाठांतर असतं, पण केलेल्या पाठांतराचं आचरण आहे का?
अनेक तत्व, अनेक सिद्धांत वेदांमधले पाठ आहेत, ऋचा पाठ आहेत, श्लोक पाठ आहेत. पण पाठ केलेल्या ऋचा, पाठ केलेले सिद्धांत, पाठ केलेली तत्व ही आचरणात आहेत का, तर त्या पाठांतराला अर्थ आहे. नाहीतर पोपटही राम म्हणतो म्हणून त्याला राम कळतो असं नाही. बरोबर आहे ना. पोपटाला राम म्हणायला शिकवला ना की तोही म्हणतो राम, पण त्याला राम म्हणता आलाय, कळलाय का? मुद्दा कळतो ना. राम म्हणणे आणि राम कळणे, देवाचं नाव घेणे आणि देव कळणे फरक आहे. मुद्दा लक्षात येतो ना. मी देवाचं नाव घेतलं म्हणजे मला मोक्ष मिळेल. मला देवाचं नाव कळलं तर मोक्ष मिळेल. कळणे फार महत्वाचं आहे. भाकरी कशी करावी मला माहिती आहे, पण अनुभव आहे का? मला माहिती आहे भाकरी कशी करावी. पीठ घ्यावं, पाणी टाकावं, मळावं, 2 हाताने ती थापावी, हलगत उचलावी, तव्यावर टाकावी, पाणी फिरवावं, उलटण्यानं उलट पालट करावं, आहाराला लावावी, खरपूस भाजली की काढून घ्यावी. अहो हे सूत्र मला माहित आहे. माहिती असणं वेगळं आणि अनुभवातून उतरणं वेगळं. जेव्हा प्रत्यक्ष भाकरी करायला जाईल तेव्हा पिठाची कढी होईल. किती पाणी टाकावं, काय करावं हेच समजणार नाही. शेवटी अनुभव महत्वाचा आहे. आणि म्हणून शास्त्र आणि धर्म या गोष्टी अनुभवातून प्रगट होणं गरजेचं आहे. तुमच्या अनुभवातून ते उतरणं गरजेचं आहे. तुमच्या आचरणात ते दिसणं गरजेचं आहे. जोपर्यंत आचरण नाही तोपर्यंत या गोष्टींना अर्थ नाही. ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली आणि किती ओव्या पाठ आहेत महत्वाचं नाही. वाचली पाहिजे, बरोबर आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचली पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचं कौतुक असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारी माणसं आहेत. 9000 ओव्या पाठ असणारी माणसं आहेत. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असलेली माणसं आहेत. कौतुक आहे. इथं 2 ओव्या पाठ होत नाही. 9000 कोण पाठ करणार? तुकोबारायांचा गाथा पाठ असणारी माणसं आहेत. महाराज या ठिकाणी बसले, त्यांना माहित आहे. तुकाराम महाराजांचा, मुलांना शांत करा थोडस. तुकाराम महाराजांचा गाथा मुखोद्गत असणारी माणसं वारकरी संप्रदायामध्ये गाथा उलटा म्हणतात. उलटा उजळणी कशी आपण उलटी म्हणतो, 100, 99, 98, 97 उलटी, तसा गाथा उलटा म्हणणारी माणसं आहेत. काय पाठांतर असेल महाराज. पण एक सांगू का, पाठांतर आणि अनुभवातून येणं याच्यात फरक आहे. केवळ गाथा पाठ असून चालणार नाही. केवळ ज्ञानेश्वरी पाठांतर करून चालणार नाही. ज्ञानेश्वरी वाचावी जरूर, परंतु त्याच्याही पुढे जाऊन काय सांगितलं, एक तरी ओवी अनुभवावी. बरोबर आहे ना. एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव महत्वाचा आहे, आचरण महत्वाचं आहे. आणि म्हणून शास्त्र आणि धर्म या गोष्टी आचरणात हव्यात. जीवनामध्ये शास्त्र हवं, जीवनामध्ये धर्म हवा. या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि या जर बाजूला झाल्या तर माणूस पशुवत होतो. पशुत आणि माणसात फरक राहत नाही. म्हणून मगाशी मी एक वाक्य वापरलं, माणसातलं माणूस पण टिकायचं असेल ना तर धर्म महत्वाचा आहे, शास्त्र महत्वाचं आहे. ते तुमच्या माझ्यासाठी निर्माण झाले, ते पशूंसाठी निर्माण झालेले नाहीत, ते जनावरांसाठी निर्माण झालेले नाहीत. त्यांना जरा शांत करतात. आणि म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे. धर्म आणि शास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे. या ठिकाणी फार महत्वाचा श्लोक त्यासाठी मांडलाय. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्यो व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुर्मिहरसि. तस्मात् शास्त्रम प्रमाणम. शास्त्र हे प्रमाण आहे आणि जीवनामध्ये शास्त्राला प्रमाण मानावं. एक लक्षात घ्या, आपण एक गल्लत करतो नेहमी. थोडी अनुभवी माणसं आहेत म्हणून तत्वावर प्रवचन आहे बरं, नाहीतर मी आईवर बोलू शकतो, काही अडचण नाही. पण काय होतं माहितीये का, तेच मुद्दे. आता आईवर बोलणारे भरपूर आहेत, बापावर बोलणारे भरपूर आहेत. तेच मुद्दे प्रवचनामध्ये सांगितले जातात. तेच आई माझा प्रेमाचा सागर वगैरे वगैरे वगैरे.
म्हणून कोणता तरी एखादा वेगळा मुद्दा असावा जेणेकरून बुद्धीला काहीतरी चालना मिळेल, या दृष्टीने बोलतोय मी. ठीक आहे, नित्याची प्रवचनं आपण नेहमी ऐकतो, टीव्हीवर ऐकतो, इतर वेळेस ऐकतो, ते नेहमीचे विषय आहेत. त्या विषयांकडे मला जाता आला असतं. आईवरही मी बोलू शकतो, बापावरही बोलू शकतो, काही अडचण नाही, बोलणार आहे मी. थोडस प्रवचनाचा उत्तरार्ध मी त्याच्याकडे जाईल, परंतु त्याच्या आधी आपल्याला फार महत्वाचे मुद्दे या ठिकाणी बोलायचे. शास्त्र आणि धर्म या दोन्हीबद्दल आपली गल्लत आहे. ती गल्लत अशी आहे की आम्ही धर्माला शास्त्र म्हणतो आणि शास्त्राला धर्म म्हणतो. आपण काय म्हणतो, काय नाही हो, धर्म म्हणजे शास्त्र आणि शास्त्र म्हणजे धर्म, त्यात काय फारसा फरक नाही. फरक आहे. धर्म म्हणजे शास्त्र नाही आणि शास्त्र म्हणजे धर्म नाही, या दोहोंमध्ये फरक आहे. धर्म वेगळा आहे आणि शास्त्र वेगळा आहे. धर्माला शास्त्र म्हणू नका आणि शास्त्राला धर्म म्हणू नका. एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना मदत करतात. धर्म शास्त्राला पूरक आहे, शास्त्र धर्माला पूरक आहे. ते एकमेकांशी संलग्न आहेत पण एकरूप नाहीत. म्हणजे धर्म म्हणजे शास्त्र आणि शास्त्र म्हणजे धर्म, ही जी आपण व्याख्या करतो ना, ती चुकीची व्याख्या आहे. धर्माची संकल्पना वेगळी आहे, शास्त्राची संकल्पना वेगळी आहे. धर्म म्हणजे काय? काय धर्म म्हणजे? आता बरेच जण धर्म शब्द उच्चारला की गोंधळात पडतात. धर्म म्हणजे काय? लगेच आमच्या मनामध्ये एक शब्द डोकावतो, धर्म. हिंदू, मी हिंदू. एखादा म्हणेल मी मुस्लिम, एखादा म्हणेल मी सिख, ईसाई, पारशी, यहुदी, ज्यू, शीख. हेच आमच्या मनात येतं ना धर्म म्हटल्यानंतर. धर्म म्हटलं की लगेच शब्द येतो हिंदू. ठीक, मग हे धर्म आहेत का? धर्माची व्याख्या काय? मला एक सांगा. धर्माचे काही गुणधर्म आहेत, धर्माचे काही तत्व आहेत, सिद्धांत आहेत. त्या तत्वांमध्ये, त्या सिद्धांतांमध्ये जर बसत असेल तर तो धर्म, अन्यथा नाही. मग धर्माचं पहिलं तत्व काय माहिती आहे? धर्म हा सर्व समावेशक आहे. म्हणजे काय? धर्म कोणाचाही त्याग करत नाही, धर्म कोणाचा तिरस्कार करत नाही, धर्म सर्वांना सामावून घेतो. तिरस्कार हा धर्माचा भाग नाही, लक्षात घ्या. कोणाला दूर लोटणं, कोणाचा तिरस्कार करणं, कोणाचा उपहास करणं हा धर्माचा भाग नाही. आणि जिथं उपहास आहे, जिथं तिरस्कार आहे, तो धर्म असू शकत नाही. साने गुरुजींनी फार सुंदर सांगितले की नाही, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. केवळ भारताला नाही, केवळ महाराष्ट्राला नाही, केवळ राजूरला नाही, जगाला. विचार जगाचा आहे. याचा अर्थ धर्म सर्व समावेशक आहे, सर्वांना सामावून घेतो, अखिल जगत आला. म्हणून वारकरी संप्रदायाचा धर्म आहे किंवा विचार आहे काय? विष्णुमय जग वैष्णवांचा. कळलं ना? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे अखिल जग विष्णुमय आहे आणि ते तसं मानणं हा वैष्णवाचा धर्म आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद नाही, धर्म कधी भेद करत नाही. हा मोठा, हा लहान, हा उच्च, तो नीच, हा स्पृश्य, तो अस्पृश्य, हा भेद धर्माला मान्य नाही. हा या जातीचा, तो त्या जातीचा, हा या धर्माचा, तो, हे मान्यच नाही हो. या गोष्टी धर्माच्या पलीकडे आहेत, किंबहुना या धर्मात समाविष्ट होतच नाहीत. आणि जिथं भेदाभेद आहे, जिथं जातीपातीचा विचार आहे, तो धर्म नाही. धर्म हा सर्वसमावेशक आहे. धर्म शब्दाची व्याख्या आहे का? सर्वसमावेशक धर्म आहे. कुणाचा अवेर नाही, कुणाचा तिरस्कार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, माणूस जेव्हा माणसाच्या विरोधात तलवार घेऊन उभा राहतो धर्माच्या नावाखाली, तेव्हा तलवार घेणाऱ्याला धर्म कळला नाही. समजतंय? जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाच्या विरोधात तलवार घेऊन उभा राहतो धर्माच्या नावाखाली,
तेव्हा तलवार घेणाऱ्याला धर्म कळलेला नाही, आणि ज्याला धर्म कळला तो तलवार उचलणारच नाही. मुद्दा कळतोय? म्हणून धर्माच्या नावाखाली जे जगामध्ये वाद चाललेत ना, वाद, तो या धर्माचा, तो त्या धर्माचा, आम्ही श्रेष्ठ ते कनिष्ठ, हा जो वाद आहे ना श्रेष्ठ कनिष्ठाचा, आणि हा जो धर्म प्रसार करायचा आहे, धर्म प्रसार करायचा आहे, धर्म प्रसार, मुळात धर्म प्रसाराची आवश्यकताच नाही. हा धर्म प्रसाराचा मुद्दा नाहीये, हा मुद्दा आहे विचारधारेचा. लक्षात घ्या, हिंदू हा धर्म नाही, मुस्लिम हा धर्म नाही, ख्रिश्चन हा धर्म नाही, शीख, यहुदी, पारसी, जैन, ज्यू, हे जे काही जगामध्ये तुम्ही आम्ही म्हणतो हे धर्म नाहीत. ते काय माहितीये का? त्या विचारधारा आहेत, विचार पद्धती आहे, आचरण पद्धती आहे. हिंदू आचरण पद्धती आहे. हिंदू माणसानं असंच वागलं पाहिजे, त्याला काही नियम घालून दिले. अशा अशा पद्धतीनं जो वागतो, आचरण करतो, तो हिंदू. मग कपाळाला गंध हवा, त्यानं मंदिरात जायला हवं, त्यानं वेद पठण करायला हवेत, काही नियमावली घालून दिली ना, मग अशा पद्धतीनं आचरण करतो तो हिंदू. मुस्लिमांची आचरण पद्धती वेगळी, शिखांची वेगळी, जैनांची वेगळी, बौद्धांची वेगळी, प्रत्येकाची आचरण पद्धती आहे. ते विशिष्ट आचरण पद्धतीचं आचरण करतात. तो धर्म नाहीये, ती आचरण पद्धती आहे. काय होतं, आचरण पद्धतीमुळं वाद निर्माण झालेत. आमचं आचरण श्रेष्ठ, त्यांचं नाही. ते म्हणतात नाही नाही आमचं श्रेष्ठ, त्यांचं नाही. इथं संघर्ष आहे. वाद कुठे आहे बघा. यातायाती धर्म नाही विष्णू. म्हणून मुद्दा फार महत्वाचा आहे. जिथं भेद आहे तिथं धर्म नाही, बिलकुल नाही. जिथं संघर्ष आहे तिथं धर्म नाही. कारण संघर्ष धर्म शिकवत नाही. संघर्ष करायला धर्म नाही सांगत, तिरस्कार करायला धर्म नाही सांगत. अजून पुढे जाऊया. धर्माची तत्व आणि सिद्धांत लवचिक आहेत. धर्म हा माफ करतो, धर्म हा क्षमाशील आहे. दया तेथे धर्मो, बरोबर. धर्मो तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तमो अति जैसा. दया तेथे धर्मो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं दया आहे. किंबहुना दया हा धर्माचा स्वभाव आहे. जो माफ करतो तो धर्म. म्हणून धर्माला आई सुद्धा म्हटलंय. आई म्हटलं की नाही धर्माला? माऊली, दया तिथे नाव. म्हणून धर्म हा माफ करायला. बघा, आईच्या ठिकाणी माफी सगळ्यांना नाही, काही मुलांना. जगाच्या कोर्टात मुलाला फाशीची शिक्षा जरी झाली ना तरी आई माफ करते ना. साऱ्या जगानं मुलाला नाव ठेवू द्या, पण ती आई काय म्हणते माहिती का? असू दे, कसाही असला तरी माझा आहे. जगाच्या कोर्टात शिक्षा झालेल्या मुलाला आईच्या कोर्टात माफी आहे. म्हणून आई नेहमी क्षमाशील असते. तिचा हात कायम आशीर्वादासाठीच उभा राहतो, वर येतो. आपल्या लेख जरी त्या आईला घराच्या बाहेर जरी त्या मुलानं काढलं ना तरी ती आई त्या मुलाला शाप कधीच देत नाही. ही आई आहे. आईच्या ठिकाणी क्षमा आहे, तसं धर्माच्या ठिकाणी सुद्धा क्षमा आहे. धर्म कधीच कुणाचा तिरस्कार नाही करत. कितीही बोला धर्माबद्दल, भरपूर सांगण्यासारखं आहे. म्हणून धर्म वेगळा आहे आणि शास्त्र मात्र वेगळा आहे. धर्माचे तत्व आणि सिद्धांत लवचिक आहेत, बदलणारे असतात. मूळ स्वरूप नाही बदलत धर्माचं, पण तत्व आणि सिद्धांत बदलतात, परिस्थितीजन्य असतात. लक्षात घ्या, बदललं नाही तर टिकणार नाही. डार्विनचा उत्क्रांतीवाद सर्वांना माहिती आहे, बऱ्याच जणांना, शिकले त्यांना तर नक्की माहिती आहे.
डार्विनचा उत्क्रांतीवाद काय सांगतो? परिस्थितीनुसार बदललं नाही तर काळाच्या ओघात त्या व्यक्तीला, त्या वस्तूला, त्या प्राण्याला नष्ट व्हावं लागतं. काळानुरूप बदललं पाहिजे, परिस्थितीनुरूप बदललं पाहिजे. बदललं तर टिकतं. पूर्वी HMTची चावीची घड्याळं होती, आता आहेत का? आता ती राहिली नाही. का राहिली नाही? बदल घडला नाही. बदल न झाल्यामुळं काळाच्या ओघात ते मागे पडले. सायकल आता थोडीशी मागे पडली की नाही? का मागे पडली? आता इलेक्ट्रिक वाहनं आली, मोटरसायकल इलेक्ट्रिक आल्या, कार इलेक्ट्रिक आल्या, सायकल इलेक्ट्रिक आहे. पण आता सायकल तितकीशी कोणी वापरा. रेडिओ मागे पडला की नाही? रेडिओ मागे पडला. संचार माध्यम बदलली. का बदलली? काळाच्या ओघात बदल झाला नाही, काळानुरूप बदलले नाही. डायनासोर मागे नष्ट झाले. का नष्ट झाले? काळानुरूप बदल झाला. काळानुरूप बदललं पाहिजे. लवचिकता जिथं असते तिथं टिकतो, बर का. लव्हाळे का टिकले? झाडं का मोडून झाडं का पडली? झाडं का वाहून गेली? मोठ्या पुरामध्ये मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडतात, वाहून जातात, पण लव्हाळे मात्र टिकतात. वृक्ष त्याची मुळं कितीतरी खोलवर आहेत, पण तरी उन्मळली पुरामध्ये आणि ते उपटली गेली, वाहून गेली. का वाहून गेली? लव्हाळ्यांची मुळं जर पाहिली तर वाळूतच असतात, वरवरची रुतलेली. पण लव्हाळे कधीच उपटून वाहून गेले नाही. का वाहून गेले नाही माहितीये का? ते वाकले. जसा प्रवाह वाढला तसे लव्हाळे काय झाले? वाकले. वाकले म्हणून टिकले. झाडं वाकलीच नाहीत. झाडं वाकली नाहीत म्हणून त्यांना वाहून जावं लागलं. तसं जो वाकतो तो टिकतो. जो अहंकारानं, अभिमानानं वाकत नाही त्याला काळाच्या ओघात नष्ट व्हावं लागतं. म्हणून नम्र झाला भूता तेने कोण दिले अनंता. भगवत प्राप्तीसाठी नम्रता हवी, लवचिकता हवी. एक सांगू का? तुम्ही जेवढे वाकाल ना तेवढी तुमची उंची वाढेल. वाक्य कळतंय का बघा? तुम्ही जेवढे वाकाल ना तेवढी तुमची उंची वाढेल. मुद्दा कळलाय? तुकोबा किती वाकले? मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणताय. आणू रेणुया थोकडा, आणू रेणुया थोकडा झाला म्हणून तुका आकाशा एवढा. तुम्ही जेवढे लहान व्हाल तेवढं तुम्ही सुखी व्हाल आणि तेवढी तुमची उंची वाढेल. मुंगी लहान आहे पण गोडच खाते. मुंगी लहान आहे पण गोडच खाते. हत्ती भला मोठा आहे पण लाकडच फोडावे लागतात. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला लहानपण दे. तुम्ही जेवढे वाकाल, म्हणून वाक्य पुन्हा ऐका, तुम्ही जेवढे वाकाल तेवढे तुम्ही उंच व्हाल. तुम्ही जेवढे नम्र व्हाल तेवढी तुमची कामं जास्त होतील. प्रेमानं जेवढी कामं होतात ना तेवढी ताठरतेनं आणि अभिमानानं, अहंकारानं होत नाहीत. तुमचा काय अनुभव आहे बघा? तुम्ही जेवढं प्रेमानं बोलाल ना तेवढा समोरचं तुमचं ऐकेल. पण तुम्ही ताठरतेनं, आगाऊपणानं बोलाल ना तर समोरचा ऐकणार नाही. काय ऐकणार? काय ऐकतो म्हणाल त्याचं? सांगणं बघ ना कसं आहे त्याचं. काय ऐकायचं त्याचं? बोलणं बघ ना कसं आहे त्याचं. तुम्ही जेवढं मऊ आणि मृदू बोलाल ना तेवढी तुमची कामं होतील. बरोबर आहे की नाही? म्हणून लवचिकता फार महत्वाची आहे. धर्म लवचिकता शिकवतो, वाकायला झुकायला शिकवतो, नम्र व्हायला शिकवतो. आणि नम्र झाला तो टिकला,
संत नम्र होते म्हणून त्यांचं नाव आजही आहे ना. तुकोबांचं नाव का? नम्र आहेत ते. ज्ञानोबांचं नाव का? नम्र झाले. उद्धटपणा नव्हता त्यांच्याकडे. म्हणून धर्मानं नम्रता शिकवावी, लवचिकता शिकवावी. चला, धर्माबद्दल किती सांगता येईल. आपला मुद्दा धर्म नाहीये, आपला मुद्दा शास्त्र आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम. म्हणून शास्त्राकडे जाऊया. याच्या उलट शास्त्र आहे, धर्माच्या उलट शास्त्र आहे. लक्षात घ्या, धर्म जर लवचिक आहे, शास्त्र ताठर आहे. धर्माचे तत्व आणि सिद्धांत बदलतात, शास्त्राचे नाहीत. धर्म माफ करतो, शास्त्र माफ करत नाही. म्हणून म्हटलं धर्म वेगळा आणि शास्त्र वेगळं. शास्त्र कधीच कुणाला माफ करत नाही. शास्त्राच्या दृष्टीनं तुम्ही चुकलात की परिणामांना सामोरं जावं लागतं. शास्त्र कुणाला क्षमा करत नाही. तुम्हाला उदाहरण देईल मी त्याच्यासाठी. शास्त्र कसं माफ करत नाही. शास्त्रानं भल्या भल्यांना माफ केलं नाही. मला एक सांगा, युद्धाचा नियम आहे, शत्रूनं शत्रूच्या समोर येऊन लढावं, समोरासमोर युद्ध करावं. शास्त्र सांगतं युद्धाचं. मग समोरासमोर येऊन शत्रूनं शत्रूशी लढावं, घात करू नये, पाठीमागून वार करू नये. ते वीराचं लक्षण नाही. पाठीवर वार करणं हे वीराचं लक्षण नाही. वीरानं समोरासमोर लढावं. बरोबर आहे. हा, आता ऐका. प्रभू रामचंद्रजींनी झाडाच्या आड लपून वालीला बाण मारला. युद्धशास्त्राच्या विरोधी वर्तन आहे की नाही? काय सांगितलं? समोरासमोर येऊन लढावं, लपून लढाई करू नये. अर्थात तो नंतर गनिमी कावा आला छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं माप असतं असं म्हणतात. युद्धात सगळी युद्धनीती चालते. प्रभू रामचंद्रजींनी झाडाच्या आडोशाला लपून बाण चालवला आणि वालीला संपवला. पण वालीनं त्या ठिकाणी एक उच्चारलं जरूर. वालीनं प्रभू रामचंद्रजींना जाणीव करून दिली जरूर. तो काय म्हणाला माहितीये का? प्रभू, जर तुम्हाला शस्त्र चालवायचंच होतं आणि जर मला मारायचंच होतं तर तुम्ही म्हणाले असतात ना, तर मी तुमच्या समोर छाती काढून उभा राहिलो असतो. तुम्ही माझ्यावर बाण चालवले असते, मला त्याच्यात काहीही वाटलं नसतं. देवाच्या हातानं मरण यावं याच्यापेक्षा सुंदर मरण कोणतं? जर परमेश्वराच्या देवाच्या हातानं माझा मृत्यू असेल तर ते मरण स्वीकारायला मी तयार होतो. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी शस्त्र खाली ठेवलं असतं आणि तुमच्या समोर छाती काढून उभा राहिला असतो. लपून बाण का मारलात? लपून बाण मारण्याचं कारण, प्रभू रामचंद्रजी म्हणाले काही गोष्टी नियोजित असतात. आता लपून बाण मारणं पुढच्या अवताराचं काहीतरी नियोजन आहे. पुढच्या अवतारात कृष्णाचा आहे, त्याचं नियोजन आत्ताच सुरू आहे. कारण आता जे मी लपून बाण मारला, पुढच्या अवतारात माझा शेवट सुद्धा बाण लागूनच होणार आहे आणि तोही बाण लपूनच मारला जाणार आहे आणि तो बाण मारणारा तूच असणार आहेस. म्हणून कृष्णाचा शेवट कसा आहे माहिती आहे ना? एका पारध्यानं, शिकाऱ्यानं कदंबाच्या वृक्षाखाली बसलेल्या कृष्णाला, द्वारका सगळी बुडविली, सगळे यादव वंशज बुडले, नष्ट झाले, एक कृष्ण राहिला होता. दुःखी कष्टी झालेले भगवान श्रीकृष्ण एका कदंबाच्या वृक्षाखाली बसलेत आणि त्या शिकाऱ्याला तो कृष्ण हरिणासारखा भासला. त्यानं लपून बाण सोडला आणि तो कृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात शिरला आणि तिथं कृष्णाचा अवतार संपला. बाण सोडणारा कोण आहे माहितीये का? मागच्या जन्मातला वाली आहे. कसं नियोजन आहे? सांगायचं तात्पर्य, शास्त्राच्या विरोधात वागाल तर देवादिकांना देखील शास्त्र चुकलं,
देवादिकांना देखील शास्त्राच्या विरोधात वागता आलं नाही. एवढंच काय तुम्हाला काय सांगायचं सांगू. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना त्रास झाला की नाही. समाजानं त्रास दिला की नाही. वाळीत टाकलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला. मग ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना त्रास का झाला. का त्रास झाला. काय गुन्हा केला होता ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यांचा तर काही गुन्हा नव्हता. त्यांनी काही चूक केली होती का. नाही. चूक कोणी केली होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी. काय केलं होतं विठ्ठलपंतांनी. विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम सोडला आणि काय स्वीकारला. संन्यास स्वीकारला. बरोबर. संन्यास इथपर्यंत बरोबर आहे. परंतु नंतर गुरूंच्या आज्ञेनं त्याच विठ्ठलपंतांनी संन्यास आश्रमाचा त्याग केला आणि पुन्हा काय स्वीकारला. गृहस्थाश्रम स्वीकारला. हे शास्त्राला मान्य नाही. हे शास्त्राला मान्य नाही. त्रास का झाला. शास्त्र विरोधी वर्तन झालं विठ्ठलपंतांचं आणि शास्त्राला हे मान्य नाही. मानवासाठी 4 आश्रम नियमित केले. 4 आश्रम. किती वर्षांचं आयुष्य. मी शास्त्र सांगतो या. किती वर्षांचं आयुष्य मानवाचं. 100 गणिले. किती. 100 म्हणजे 100. आता कोणी जगत नाही 100, पण 100 वर्षांचं कलियुगातलं माणसाचं आयुष्य आहे. 100 वर्षाच्या आयुष्याचे 4 भाग केले. 25 25 25 25. ते 4 भाग कोणते. पहिले 25 ब्रह्मचर्य आश्रम, तदनंतरचे 25 गृहस्थाश्रम, त्याच्यानंतरचे 25 वानप्रस्थाश्रम आणि शेवटचे 25 वर्ष संन्यासाश्रम. 4 आश्रमांचं नियम आहे. पहिल्या 25 वर्षामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं शास्त्र सांगतंय. म्हणजे लग्नाचं वय 25 सांगितलंय. लक्षात घ्या. लग्नाचं वय किती सांगितलंय. शास्त्रानं 25. आता आमच्याकडे वाढवत चाललंय शासन. पहिलं मुलीचं 18 होतं, आता 21 केलं ना. मुलाचं वय किती सांगितलंय. हळूहळू आम्ही तिकडे ढकलत चाललोय. म्हणजे शास्त्रानं सुद्धा नियम सांगितला. शास्त्र सांगते लग्नाचं वय 25. 25व्या वर्षी ब्रह्मचर्य आश्रमाचा त्याग करून विधिवत त्या व्यक्तीनं गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. लग्न म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश आहे. मुद्दा लक्षात आला. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर एकदा गृहस्थाश्रमी झाला किंवा एकदा लग्न झालं की त्याला तुम्ही ब्रह्मचारी म्हणाल का. म्हणजे त्या लग्न झालेल्या व्यक्तीला पुन्हा ब्रह्मचर्य स्वीकारता येत नाही. माग येता येत. त्यानं पुढे जायचं. 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम भोगायचा आणि 50व्या वर्षी त्यानं वानप्रस्थ स्वीकारायचा. वानप्रस्थ या शब्दाचा अर्थ काय. वनप्रस्थान. वनप्रस्थान. वनप्रस्थान म्हणजे वन म्हणजे जंगल, प्रस्थान म्हणजे जाणं. जंगलात जायचं. कशासाठी जायचं. मग त्यानं सर्व लौकिक प्रतिष्ठा, पद, पैसा, लौकिकता, सामाजिक जीवनाचा त्याग करायचा आणि त्यानं एकांतात जायचं. वनामध्ये जायचं. त्याला वानप्रस्थ आश्रम म्हणतात. वनामध्ये जाऊन काय करायचं. अष्टांग मार्ग जो सांगितला. अष्टांग मार्ग. यम, नियम, आसन, प्रत्याहार. पहिल्या 4 पायऱ्या वानप्रस्थामध्ये सिद्ध करायच्या 75 वयापर्यंत. एकदा वानप्रस्थ स्वीकारलं की त्याला पुन्हा सामाजिक जीवन जगण्याची परवानगी शास्त्र देत नाही. आणि वानप्रस्थानंतर वयाच्या 75व्या वर्षी त्यानं संन्यस्त व्हावं. त्यानं संन्यासी व्हावं. त्यानं संन्यासाश्रम स्वीकारावा आणि मग त्यानं पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सिद्ध कराव्यात. 4 पायऱ्या. बरोबर नियमबद्ध जीवन आहे. आता संन्यासी जो झाला त्यानं पुन्हा लग्न करावं का. तुम्ही उत्तर द्या.
संन्याशाला लग्न करण्याची परवानगी आहे का? अभ्यासाची गरज नाही, तुमच्या विवेक बुद्धीला विचारा. संन्याशानं लग्न करावं का? नाही करावं ना. संन्याशाला मुलं झालेली तुमच्या बुद्धीला पटतं का? नाही पटत ना. आज सुद्धा चर्चा होईल. आज एखाद्या संन्याशानं लग्न केलं आणि त्याला जर मुलं बाळ झाली तर आज सुद्धा चर्चा होईल. अरे काय कलियुग आहे, संन्याशी सुद्धा लग्न करायला लागले, संन्यासाला सुद्धा पोरं होतात. आता सुद्धा चर्चा होईल. म्हणजे आजच्या काळात संन्याशानं लग्न करावं आणि त्याला मुलं बाळ व्हावीत, हे आज आम्हाला मान्य नाही. 750 वर्षापूर्वी कसं मान्य असेल? विठ्ठलपंतांनी तेच केलंय. एका संन्याशाला माग येता येत नाही, संन्याशाला पुन्हा गृहस्थाश्रमाकडे माग येता येत नाही, हे शास्त्र आहे. आणि विठ्ठलपंतांनी तेच केलंय. विठ्ठलपंतांनी संन्यास सोडलाय, संन्यासाचा त्याग केलाय आणि ते कुठं आलेत? पुन्हा माघारी आलेत गृहस्थाश्रमात. हे शास्त्राला मान्य नाही म्हणून तर त्रास झालाय. त्रास का झालाय? त्यांनी फार मोठा असं काही दरोडा टाकलाय की काही खून वगैरे केले असं काही नाही. विठ्ठलपंतांनी फक्त काय केलंय? संन्यास सोडलाय आणि काय स्वीकारलाय? पुन्हा गृहस्थाश्रम. त्याचा त्रास एवढा झाला की त्या उभय पती पत्नींना देहांत प्राश्चित्य सुनावलं गेलं. खरं आहे ना? त्यांना देहांत प्राश्चित्य सुनावलं आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या मरणानंतर सुद्धा समाजानं व्यवस्थित स्वीकारलं नाही. हा एवढा त्रास केवळ शास्त्राची चूक. म्हणून जीवनामध्ये शास्त्राचं अनुकरण अत्यंत काटेकोर सांगितलं, अत्यंत काटेकोर. शास्त्राच्या दृष्टीनं चूक माप नाही. एक वाक्य नीट ऐका. तंत्र मंत्र यंत्र कधीच कुणाला माफ करत नाहीत. तंत्र मंत्र आणि यंत्र कधीच कुणाला माफ नाही करत. तिथं चूक झाली की परिणामांना सामोरं जायचं. म्हणून शास्त्राच्या ठिकाणी चुकीला क्षमा नाही, चुकीला माफ नाही होत. म्हणून चूक नाही चालत शास्त्राच्या ठिकाणी. मग किती शास्त्र सूक्ष्म सांगितलं, किती सूक्ष्म सांगितलं. काही उदाहरणं तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल शास्त्र इतकं सूक्ष्म आहे. राजा हरिश्चंद्रजींनी स्वप्नामध्ये विश्वामित्रजींना राज्य दान केलं. बरोबर. राजा हरिश्चंद्रजींनी स्वप्नात कुठं केलंय? प्रत्यक्षात नाही, स्वप्नामध्ये विश्वामित्रजींना राज्य दान केलं. दुसऱ्या दिवशी राजा हरिश्चंद्रजी जेव्हा आपल्या सिंहासनावर बसले आणि जेव्हा सभा भरली तेव्हा त्या भरसभेमध्ये विश्वामित्रजींनी यावं आणि राजाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण करून द्यावी आणि राजाला संकेत द्यावेत, सुचवावेत की राजा, हे राज्य तू मला रात्रीच स्वप्नात दान केलंय, तेव्हा सिंहासनावर बसण्याचा तुझा अधिकार. रात्रीच्या स्वप्नाची आठवण करून दिली आणि राज्य दान केलंय हे त्याला सांगितलं. तू सिंहासनावर बसायचं नाहीस. स्वप्नात जरी दान झालेलं असलं तरी दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार, हे शास्त्र सांगतं. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नसतो, दान केलेल्या व्यक्तीवर आपला अधिकार नसतो. म्हणून जेव्हा बाप मुलीचं कन्यादान करतो तेव्हा त्या बापाचा त्या मुलीवरचा अधिकार संपला. नातं नाही संपलं, नातं नाही संपत, पण त्या मुलीचा आणि त्या बापाचा एकमेकांवर असलेला अधिकार संपला. कारण त्या बापानं त्या मुलीचं काय केलं? कन्यादान केलं. कन्यादान झाल्यानंतर त्या बापाला त्या मुलीवर अधिकार राहत नाही. ती मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीनतेने केली, दान स्वरूपानं. जेव्हा तोच बाप त्या मुलीला सासरी आणायला जातो ना, तिच्या सासरी, तेव्हा त्या बापाला हात जोडून जावं लागतं. त्या सासरच्या माणसांना विनंती करावी लागते की 4 दिवस माझ्या लेकीला पाठवता का.
सासरच्या माणसांनी परवानगी दिली तरच लेकीला आणता येतं. सासरची माणसं म्हणाली जमणार नाही, एवढी कामं पडलीत, इथं माणसांची कमी आहे, कांदे वावरात पडलेत, आणि तुम्ही काय लेकीला न्यायला आलेत, कामाचे दिवस आहेत, चला म्हणाले आता नाही पाठवता येणार, पाहू पुढच्या सणाला पाठवू. तेव्हा त्या बापाला म्हणता येतं का पाठवत नाही, पाठवावी लागेल, माझी लेक आहे घेऊनच जाईल. ती सासरची माणसं काय म्हणतील, कायमचीच नाही बाबा. खरं आहे ना, त्या बापाला हट्ट करता येतो का, ठीक आहे काय हरकत नाही, आता नाही पाठवत, पुढच्या सणाला का होईना पण पाठवा. खाली मान घालून त्या बापाला यावं लागतं की नाही. आपली स्वतःची लेक असताना सुद्धा त्या बापाला आपल्या लेकीला बळजबरीनं आणता येत नाही. का बरं? कारण त्या बापानं त्या मुलीचं काय केलंय हो, दान केलंय, आणि दान केलेल्या वस्तूवर व्यक्तीवर आपला अधिकार राहत नाही. राजा हरिश्चंद्रजींना आठवण करून दिली, राजा तू हे स्वप्नात मला दान केलंय, स्वप्नात दान केलंय. आणि राजा हरिश्चंद्रजी शास्त्र जाणत होते म्हणून त्यांनी सिंहासनावरून उठावं आणि विश्वामित्रजींच्या स्वाधीने राज्य करावं, स्वतः वल्कल परिधान करावी, तारामतीला घ्यावं, आपला पुत्र रविदास त्याला घ्यावं आणि वनवासासाठी निघून जावं. खरं आहे की नाही? शास्त्र आहे. शास्त्र किती सूक्ष्म आहे की शास्त्राच्या बाबतीत इतकं काटेकोर. आता ज्या दशक्रिया विधी केली जाते किंवा दशक्रिया विधी जी पिंडदानाचा विधी केला जातो, खरा शब्द काय माहितीये का? दशक्रिया हा शब्द आहेच. का दशक्रिया आहे माहितीये का? दश म्हणजे 10 आणि क्रिया म्हणजे विधी. 10 दिवसांनी जो विधी केला जातो त्याला दशक्रिया विधी म्हणतात, परंतु त्याला शास्त्रीय नाव आहे पिंडदान विधी. कशाचं दान करतो आपण 10व्याच्या दिवशी? पिंडाचं दान करतो. तिथं कोणती प्रक्रिया आहे? दानाची प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, तिथं दान करायचंय, दान. म्हणून आपण पिंडावर पाणी सोडतो ना, काय म्हणतात त्याला? पिंडावर पाणी सोडणे त्याला काय म्हणतात? तर्पण म्हणतात. काय म्हणतात? तर्पण. तर्पण. पूजेला करतो ते आचमन. शास्त्र सांगतोय मी, पूजेला करतो ते आचमन. आचमन म्हणजे ओंजळीनं पाणी सोडणं किंवा संकल्प करणं, आचमन म्हणतात त्याला. आणि पिंडावर आचमन चालत नाही. लक्षात घ्या, पिंडावर असं पाणी सोडून नाही चालत. पिंडावर अंगठ्यानं पाणी सोडतात. शास्त्र सांगतोय मी, पिंडावर अंगठ्यानं पाणी सोडतात आणि त्याला शब्द आहे तर्पण. काय शब्द आहे? तर्पण. तर्पण करतात, तर्पण पिंडाच्या ठिकाणी. आणि तर्पण करताना ती दानाची प्रक्रिया आहे. तिथं संकल्प केला जातो पाणी सोडताना. संकल्प की बाबा रे, आजपर्यंत तुझ्या आणि माझे जे काही संबंध होते त्या संबंधांना मी आज माझ्याकडून या संकल्पाद्वारे समाप्ती देत, काय पूर्णत्व देत आहे. म्हणून त्याला आपल्या संबंधातून मुक्त करायचं असतं तर्पणाद्वारे, संकल्पाच्या द्वारे. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या पिंडाचं आपण काय करत असतो? दान करत असतो. आणि एकदा पिंडदान झालं, एकदा की पिंडदान झालं की त्या व्यक्तीवरचा आपला अधिकार संपला. आई कुठपर्यंत? पिंडदान होत नाही तोपर्यंत. बाप कुठपर्यंत? म्हणून पिंडदानाची प्रक्रिया अशी आहे, तिथं दान झालं की त्याचा आपला संबंध संपतो आणि त्याला पुढची गती प्राप्त करण्यासाठी मार्ग मोकळा होतो. ही ती विधी आहे. पिंडदानाची विधी त्याच्यासाठी करतात की गेलेल्या व्यक्तीसाठी पुढच्या गतीचा मार्ग सुकर व्हावा, सोपा व्हावा, याच्यासाठी ती क्रिया आहे. त्याला आपल्या बंधनातून मुक्ती द्यायची आहे. लक्षात घ्या, हे शास्त्र आहे. इतकं सूक्ष्म सांगितलं. एवढंच काय, अगदी शास्त्राच्या बाबतीत एवढं सूक्ष्म सांगितलं की देवाला हळदी कुंकवानं पूजावं, देवी देवतांना हळदी कुंकवानं पूजावं, परंतु पितरांना हळदी कुंकवानं पूजू नये. शास्त्र आहे. म्हणून पिंडावर हळदी कुंकू वाहू नये किंवा
पितरांच्या फोटोंवर हळदी कुंकू वाहू नये, कारण पितरांचं पूजन कधीच हळदी कुंकवानं होत नाही, शास्त्र आहे. आम्ही पिंडावर हळदी कुंकू वाहतो का? आम्ही आमच्या पितरांच्या फोटोवर हळदी कुंकू वाहतो का? वाहत असू तर तो शास्त्र निषेध आहे. तुम्हाला एक पुरावा देतो, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. पुरावा देतो. शास्त्र निषेध कसा असतो. देवी देवतांचीच पूजा हळदी कुंकवानं होते. वाक्य नीट लक्षात घ्या. पितरांची पूजा हळदी कुंकवानं होत नाही, याला पुरावा आहे का? तुमच्या घरी जर कुणी पितृपक्षात जेवण करायला आलं, पितृपक्ष माहित आहे, भाद्रपद कृष्ण पक्ष 15 दिवस असतात पितरांच्या, त्याला आपण पितृपाठा म्हणतो आपल्या भाषेत, खरं आहे ना. पितृपक्षामध्ये तुमच्या घरी पित्र जेवायला येतात. सकाळीच तुम्ही घास टाकता की नाही कौलावर, घरावर, छपरावर, या 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 बोलावताना पितरांना जेवायला. मग पित्र तुमच्या घरी जेवण करायला येतात, ते कोण असतात? ते गावातले जरी असले तरी ते कोण आहेत? पितर आहेत. त्यांच्यामध्ये कोणाचा वास आहे? पितरांचा वास आहे. लक्षात ठेवा. ते तुमच्या घरी खीर खायला येतात, जेवायला येतात. आल्यानंतर मला खरं सांगा, तुम्ही त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावलं की सफेद गंध लावला? सफेद गंध लावला का? हळदी कुंकू का लावलं नाही? तुम्ही लग्नात जेवायला जा, टिळ्याचं जेवायला जा, साखरपुड्याचं जेवायला जा, तुमच्या कपाळाला काय लावतात? भरी वाटीवर कुंकू घालवतात की नाही? कुंकू लावलं जातं. परंतु तुम्ही पितरांचं जेवायला जा, तुमच्या कपाळाला कधीच कुंकू लावलं जाणार नाही. तिथं काय लावतात? सफेद गंध. गंधगोळी उघडली जाते आणि सफेद गंध लावला जातो. शिवाय बोट सुद्धा बदललं जातं. कोणत्या बोटाने लावतात गंध सफेद? देवाला कोणत्या बोटाने गंध लावतात? अनामिका, करंगळीच्या शेजारचं देवाला गंध लावायला आहे ना, या बोटानं देवांचं पूजन होतं, अनामिकेनं. आणि पितरांचं पूजनाला बोट बदललं. पितरांच्या पूजनाला बोट बदललं. कोणतं बोट वापरतात? 1 नंबरचं. म्हणजे कोणतं? बरोबर. या पहा, या असं मध्यमा आणि दर्शनी या बोटांचा उपयोग होतो. बोट बदलली आणि देवाच्या वेळेस मध्यमा आणि अनामिका. फरक कळतोय ना बोटांच्या बद्दलचा? नाव माहितीये ना? करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी किंवा दर्शनी, अंगठा अशी बोटांची नावं आहेत. ही अनामिका आहे, करंगळीच्या शेजारची. यानं देवांची पूजा होते, देवी देवतांची. आणि पितरांची पूजन करायला दर्शनी वापरतात. बोट बदललं. किती शास्त्र सूक्ष्म आहे. मला यातून एकच सांगा, हे उदाहरण तुम्हाला मी का देतोय? शास्त्रानं किती बारीक विचार केलाय, किती सूक्ष्म विचार केलाय, किती लहान गोष्टींचा विचार केलाय. झोपावं कसं याचं शास्त्र आहे. कसं झोपावं ते म्हणजे त्याला काय, कसंही झोपलं तर काय, झोपायचंच आहे. कुठेतरी 4 हाडे टाकायचीच आहे. नाही हो, झोपायला सुद्धा नियम सांगितले. पूर्व पश्चिम झोपू नये. बर, उत्तर दक्षिण झोपावं. झोपावं तर कसं झोपावं? डोकं कुठं असावं, पाय कुठं असावेत? भारतीय माणसानं किंवा भारतामध्ये राहणाऱ्या माणसानं झोपताना त्याचं डोकं हे दक्षिणेकडे करावं आणि पाय हे उत्तरेकडे करावेत. बरोबर. ऑस्ट्रेलियामध्ये उत्तरेकडे डोकं करून झोपावं आणि दक्षिणेकडे पाय करावेत. ज्या त्या देशामधली आता ही संरचना त्या देशाच्या स्थानावरून ठरलेली आहे. तो देश पृथ्वीवर कोणत्या स्थानावर आहे, कारण गुरुत्वीय बलाचा तिथं परिणाम होत असतो. याच्या मागे विज्ञान आहे. हे फक्त शास्त्र नाही, याच्या मागे विज्ञान सुद्धा आहे. पृथ्वी जी फिरतीये ना, त्या पृथ्वीच्या परिवलनाचा
त्या गुरुत्वीय चुंबकीय शक्तीचा, चुंबकीय बलाचा तिथं परिणाम होत असतो. आणि म्हणून भारतीय माणसानं झोपताना पाय हे उत्तरेकडे करावेत आणि डोकं दक्षिणेकडे करावं झोपताना, अशी स्थिती सांगितली, शास्त्रीय पद्धत सांगितली. बरं, जेवावं कसं? तुम्ही म्हणाल जेवणाचे सुद्धा नियम आहेत. बरं, तुम्ही म्हणाल काय जेवायचे नियम घेऊन बसलात, बारीक सारीक नियम सांगतोय तुम्हाला. जेवणाचे सुद्धा नियम आहेत. आपल्या घरी पाहुणा आला, पाहुणा आल्यानंतर आपण त्याला जेवायला देतो. कोणती पद्धत आहे आपल्याकडं? पाट ठेवतात, ताटही ठेवतात पाटाच्या समोर. पण मला सांगा, पाहुणा पाटावर असतो की ताट पाटावर असतं? आपल्याकडे बऱ्याच गोष्टी बऱ्याचदा उलट पालट होतं. पाहुण्याला पाठ बसायला देतात, ताट खाली असतं. आता शास्त्रीय पद्धत आहे का? आपण नेहमी श्लोक म्हणतो की नाही, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता याच्यात दोन शब्द फार महत्वाचे, पूर्ण ब्रह्म आणि यज्ञ कर्म, दोन शब्द महत्वाचे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि ते काय आहे? जेवण करणं म्हणजे नुसतं जेवण करणं नाही, ते यज्ञ कर्म आहे. जेवण हे यज्ञ आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मग आता ते यज्ञ कर्म आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. मग अन्न जर ब्रह्म आहे, मला सांगा, हे शरीर अन्नमय आहे, शरीर अन्नमय आहे. शरीर अन्नावर जगतं की अन्नामुळे शरीर आहे किंवा शरीरामुळे अन्न आहे? सांगा, शरीरामुळे अन्न आहे की अन्नामुळे शरीर आहे? हे शरीर अन्नमय आहे, त्यामुळं या शरीराला अन्नाची आवश्यकता. शरीर का जगलंय? कारण त्याला आपण काय देतो? अन्न देतो. अन्न नाही तर शरीर जगणार नाही. म्हणजे अन्न श्रेष्ठ की शरीर? अन्न श्रेष्ठ. बर, ब्रह्म श्रेष्ठ की आपण? याला अभ्यासाची गरज नाही. ब्रह्म श्रेष्ठ की आपण? ब्रह्म श्रेष्ठ. मग श्रेष्ठाचं स्थान वरचं की खालचं? श्रेष्ठ व्यक्ती आपले गुरुवर्य आले किंवा आपल्यापेक्षा आचरणानं, गुणांनी, कर्तृत्वानी श्रेष्ठ व्यक्ती आला तर त्याला आपण बसायला स्थान वरचं देतो की खालचं? वरचं. आपण कनिष्ठ आहोत, आपण कुठं बसतो? खाली बसतो. म्हणजे ज्याच्या त्याचं स्थान ज्याच्या त्याच्या याच्यानुसार, पदानुसार, प्रतिष्ठेनुसार ठरलंय की नाही? मग अन्न जर श्रेष्ठ आहे, ते जर ब्रह्म आहे, तर त्याला स्थान वरचं की खालचं? अन्नावर आपण जगतो, बरोबर आहे की नाही? म्हणून अन्न श्रेष्ठ की आपण? अन्न श्रेष्ठ. मग अन्न जर श्रेष्ठ असेल तर त्याला स्थान वरचं पाहिजे की खालचं? वरचं. मग ताट पाटावर पाहिजे का आपण? मुद्दा लक्षात येतो ना? म्हणून भारतीय पद्धती अशी आहे, पाटावर ताट आणि यज्ञकर्त्यानं म्हणजे जेवण करणाऱ्यानं भूवर जमिनीवर मांडी घालून बसावं, ही भारतीय पद्धती आहे. टेबलावर जेवणं ही भारतीय पद्धती नाही. जर आमच्या भारतामध्ये जेवणाला यज्ञ कर्म मानलं गेलं तर यज्ञ हा मांडी घालूनच केला जातो, जमिनीवर बसूनच केला जातो. म्हणून अन्न ग्रहण करताना पाटावर ताट असावं आणि आपण मात्र जमिनीवर बसून अन्न समाधानानं, आनंदानं ग्रहण करावं. त्या ठिकाणी तुसडेपणा, मनामध्ये क्रोध, द्वेष या भावना असू नये. जेवण करताना मन प्रसन्न असावं आणि निरीश्य आणि अत्यंत प्रसन्नतेनं जेवण करावं. तेव्हा त्या जेवणाची फलश्रुती. हे शास्त्र आहे, एवढं सूक्ष्म शास्त्र आहे. जेवणाचं सुद्धा शास्त्र आहे, आंघोळीचं सुद्धा शास्त्र आहे. मी प्रत्येक उदाहरण तुम्हाला शास्त्र. तुम्ही म्हणा आंघोळीचं काय शास्त्र असेल? आता आंघोळीचं सुद्धा शास्त्र आहे. सांगू तुम्हाला, पहाटे 3 ते 4 देवांची आंघोळ असते.
टायमिंग सांगतो आंघोळीचे. पहाटे 3 ते 4 देवांची आंघोळ असते, देवांची. कारण ब्रह्ममुहूर्त केव्हा सुरू होतो? पहाटे 3 वाजता. पहाटे 3 ते 4 देवांची आंघोळ आहे. 4 ते 5 ऋषीमुनी साधू संतांची आंघोळ आहे. 5 ते 6 जिवंत माणसाची आंघोळ आहे. आणि 6च्या नंतर प्रेताची आंघोळ असते. हे शास्त्र आहे. आंघोळीचे टायमिंग शास्त्रानं ठरवून दिलेत. हे मी माझ्या बुद्धीचं सांगत नाही. याला पुरावा निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू हे 2 ग्रंथ महाराजांना माहित असेल. धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू मध्ये याच्याबद्दल खुलासा आहे. आणि गरुड पुराणामध्ये प्रेतकल्प नावाच्या खंडामध्ये असं सांगितलं. मी पुरावे देतोय तुम्हाला, ग्रंथांची नावं सुद्धा सांगतोय, तिथं सापडेल तुम्हाला. गरुड पुराणामध्ये प्रेतकल्प नावाच्या खंडामध्ये असं सांगितलं, सूर्योदयापूर्वी प्रेत न्हाणू नये. मग आता सूर्योदय केव्हा होतो? 6च्या आधी होतो का? नाही. सूर्योदय शक्यतो 6च्या नंतर होतो. आणि 6च्या नंतर सूर्योदय होत असल्यामुळं आणि गरुड पुराणानं संकेत दिलाय की सूर्योदयाच्या आधी प्रेताला स्नान देऊ नये. म्हणून पूर्वी रात्र रात्र प्रेत राखली जायची. शिवाय सूर्यास्तानंतर प्रेताला अग्नी देऊ नये असंही शास्त्र आहे. सूर्यास्तानंतर प्रेताला अग्नी देऊ नये म्हणून पूर्वी नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर रात्र रात्र प्रेत राखलं जायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर त्याला स्नान देऊन नवीन वस्त्र देऊन मग ते प्रेत अंत्यविधीसाठी स्मशानात नेलं जायचं. पण रात्र रात्र राखली जायची की नाही प्रेत? आता प्रेताची अवस्था फार छिन्न विच्छिन्न असेल, ठेवण्यासारखं नसेल, अपघाती मृत्यू असेल तर मग रात्रीच त्या प्रेताची विल्हेवाट लावली जायची. तो भाग अपवादात्मक, तो अपवाद आहे. परंतु नैसर्गिक मृत्यू असेल तर रात्रभर प्रेत राखली जायची. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यास्तानंतर प्रेताला अग्नी देऊ नये. सूर्योदयानंतरच प्रेताला अग्नी देतात. आणि तेही स्नान सूर्योदयानंतरच होतं. मग 6 नंतरच सूर्योदय की नाही? 6 नंतरच. म्हणून प्रेताला स्नान 6 नंतरच सांगितलं. म्हणून जिवंत माणसानं 6च्या आधीच आंघोळ करावी. आपली आंघोळ कोणत्या टायमिंग मध्ये मोडते? पहाटे 3 ते 4 देवांची, 4 ते 5 ऋषीमुनी साधू संतांची, 5 ते 6 जिवंत माणसाची. 6च्या आधी सूर्योदयापूर्वीच आपण आंघोळ करून स्नान करून देवपूजा करून आपल्या नित्यकर्मांना आपण सिद्ध व्हावं असं सांगितलंय. 6च्या नंतर आंघोळ करू नये जिवंत माणसानं असं शास्त्र सांगतोय. आता ज्याला पालन करायचं ते करा, ज्याला नाही त्याचं 12ला आंघोळ होते दुपारची, त्याला काही विषय नाही. काही दुपारी 12ला आंघोळ करतात, त्यात काय विशेष नाही असं काही. बरं, एवढंही सांगितलं आंघोळीच्या बाबतीत की पायाकडून डोक्याकडं प्रेत न्हाणलं जातं. म्हणजे प्रेताची आंघोळ उलटी असते, उलटी. पायाकडून डोक्याकडं खालून वर उलटी. प्रेताची आंघोळ उलटी आहे. प्रेताच्या आधी पायावर पाणी टाकतात प्रेताच्या, पायाकडून मग वर आंघोळ घालत येतात प्रेताला. आणि जिवंत माणसानं वरून खाली सरळ वरून खाली आंघोळ करावी. आपण सकाळी आंघोळीला कुठून सुरुवात करतो? पायाकडून की डोक्याकडून? शेजारच्याला म्हणू नका मी डोक्याकडून करतोय. समाजातली 80% माणसं, मी सगळे नाही म्हणत, पण 80% माणसं पहिलं पाणी कुठं वाटतात हो? पायाकडं का डोक्याकडं? आधी पायावर होतं पाहतात किती गरम आहे, किती गार आहे, काय खरंय ना. पायाकडून जवळजवळ बऱ्याच जणांची आंघोळ सुरू. एक जण मला म्हणला, महाराज तुमचं ऐकलं आणि डोक्याला टिकूळ आलो. म्हटलं का बरं? अहो म्हणे काय आलं, आमच्या घरामध्ये जुना तांब्या आहे आंघोळीचा, अर्धा किलोचा, चांगला पितळी मोठा तांब्या आहे म्हणाले. काय आलं, तुमचं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आंघोळीला, तर मलाही पहिल्यापासून सवय अशी की मी पायाकडूनच आंघोळ करायचो, पण तुमचं ऐकल्यावर मला असं वाटलं डोक्याकडून उद्यापासून सुरू करू आंघोळीला. म्हणून दुसऱ्या दिवशी मी आंघोळ करायला गेलो आणि म्हणाले मला पटकन आठवण, पायावर पाणी ओतणार तेच तुमची आठवण झाली की महाराजांनी काल सांगितलं होतं डोक्याकडून जिवंत माणसानं आंघोळ करावी. अहो म्हणाले पटकन तांब्यावर नेला, पण सवय नाही म्हणाले, डोक्याच्या वर गेलाच नाही, म्हणला कपाळच हाणून घेतला. म्हटलं काही असो,
विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु शास्त्र मी सांगतोय बघा, किती सूक्ष्म सांगितलं शास्त्रानं, किती सूक्ष्म. बोलावं कसं याचं शास्त्र आहे, बसावं कसं याचं शास्त्र आहे, बोलावं चालावं कसं याचं शास्त्र आहे. बघा ना तुम्ही, चालण्याचं सुद्धा शास्त्र आहे. खाली बघून चालावं तर माणसं म्हणतात याने काहीतरी गुन्हा केलाय. वर पाहून चालावं, ठेस लागून पडण्याची भीती. नाकासमोर चालावं तर माणसं म्हणतात हा लय अहंकारी, इकडं तिकडं पाहत नाही, बघा ना कसा नाकासमोर चाललाय. चालायचं कसं, बसायचं कसं, सूक्ष्म शास्त्रानं इतकं सूक्ष्म सांगितलं, इतकं सूक्ष्म सांगितलं. या सगळ्याच गोष्टींचं अनुकरण तुमच्या माझ्याकडून होऊ शकत नाही. तंतोतंत काटेकोरपणे शास्त्राचं पालन तुमच्या माझ्याकडून होणे नाही. कसं शक्य आहे? एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये, एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही एवढं तंतोतंत शास्त्र कसं पाळू? शक्य आहे का ते? परंतु जेवढं आपल्याला माहित आहे, जेवढं आपल्याला ज्ञात झालं, तेवढं तरी आपण आचरणात आणि अनुकरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किमान जेवढं आपल्याला माहित आहे तेवढं तरी. जे माहित नाही त्या गोष्टीत आपल्या काही चुका होतात, ठीक आहे, त्या होणार आहेत. अज्ञानानं चुका होतात, लक्षात घ्या. चुका का होतात? अज्ञानामुळं. ज्ञान झालं की चूक होण्याचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल ज्ञान मिळवा, ज्ञानार्जन सतत करत राहा. म्हणून जीवनभर माणसानं विद्यार्थी असावं, जीवनभर मानवानं विद्यार्थी बनून राहावं, शिकत राहावं, ज्ञान मिळवत राहावं, ग्रहण करत राहावं. कधीही माणूस परिपूर्ण होत नाही आणि कधीही माणूस परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही. काहीतरी न्यूनता, कमतरता प्रत्येकामध्ये असतेच, काहीतरी उणीव प्रत्येकामध्ये असतेच. परिपूर्ण कुणीच नसतो. आणि म्हणून सतत ज्ञानार्जन करीत राहा, मिळवत राहा, सतत कुठतरी काहीतरी शोधत राहा. माणूस शोधक असला पाहिजे, जिज्ञासू असला पाहिजे. त्यानं सतत कुठून ना कुठून काही ना काही चांगलं मिळवत राहिलं पाहिजे. आणि म्हणून आजचं प्रवचन मी मुद्दाम या मुद्द्यांवर का केलं, तर आम्हाला आज काहीतरी चांगलं आणि काहीतरी माहिती मिळाली. बरोबर आहे ना? काहीतरी ज्ञान झालं पाहिजे. उगाचच काहीतरी वेगवेगळे असे विषय, प्रवचनाला वेगवेगळे विषय आहेत, परंतु आज असं वाटलं पाहिजे की नाही, आज प्रवचन ऐकल्यावर माझ्या बुद्धीत किंवा मला काहीतरी आज ज्ञान मिळालं, किंवा काहीतरी मला गोष्टी आज व्यवस्थित समजल्या. त्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे. बघा ना किती शास्त्र सूक्ष्म आहे. घरात पितरांचे फोटो लावावेत का? चला प्रश्न, किती वेळ घ्यायचा आहे मला सांगा? 11 वाजलेत. 5-1 मिनिटं लांबू? संपवायचं? नाही संपवायचं? चला एवढा मुद्दा क्लिअर करतो आणि संपवतो, ठीक आहे? एवढा मुद्दा, घरात पितरांचे फोटो लावावेत का? माणसं म्हणतील लावलं तर हरकत काय? कारण बऱ्याच घरांमध्ये गेल्यानंतर आपण बघतो आजोबांचा फोटो, आजीचा फोटो, आईचा फोटो, वडिलांचा फोटो भिंतीवर लावलेला असतो. अर्थात भिंतीवर फोटो लावावेत का? धर्म सांगतो हरकत नाही, शास्त्र सांगतो अजिबात नाही. घरात पितरांचे फोटो लावावेत का? धर्म सांगतो हरकत नाही, हरकत नाही लावायला, धर्म सांगतोय. पण शास्त्र सांगतोय अजिबात लावू नयेत. मग धर्मानं का परवानगी दिली? धर्म आम्हाला शिकवतो. धर्म काय शिकवतो? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या 4 आज्ञा आम्हाला धर्म देतो. त्या 4 आज्ञांपैकी पहिल्या 2 आज्ञा कोणत्या आहेत? मातृदेवो भव, पितृदेवो भव. म्हणजे काय? आई देव स्वरूप आहे आणि वडील सुद्धा देव स्वरूप, ते देवच आहेत. नवे नवे देवांपेक्षाही आई वडिलांचं स्थान वरच आहे. कारण रामकृष्णादी अवतार सुद्धा आई वडिलांच्या पायावर नतमस्तक झाले. म्हणून रामकृष्णापेक्षाही, अवताराधिकां देवाधिकांपेक्षाही आई वडील श्रेष्ठ आहेत. माय बाप केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी. आई वडील हे
काशीच्या तीर्थक्षेत्र, काशी या तीर्थक्षेत्राची तुलना आई वडिलांशी केलेली आहे. काशीला जायला जमलं नाही, हरकत नाही. ज्यानं आई वडिलांच्या पायावर नतमस्तक झाला त्याला काशी क्षेत्र प्राप्त झालं. हे आई वडिलांचं महत्व आहे. म्हणून आमचे गणपती बाप्पा तीर्थक्षेत्र दिंडाळायला गेलेच नाहीत. कार्तिकेय सगळी तीर्थक्षेत्र घेऊन आले, दमून बागून आले, घामाघूम होऊन आले. गणपती बाप्पा तिथंच बसलेत. फक्त त्यांनी काय केलं, शिव पार्वतीला प्रदक्षिणा मारली, त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं आणि बसले. कार्तिकेय स्वामी म्हणाले हा जाग्यावर बसलाय, गेलाच नाही कुठं. मी अख्खे तीर्थक्षेत्र घेऊन आलोय तिन्ही लोकातले, चला तो मोदक मला द्या. नारदजी म्हणाले नाही, तुझ्या आधी गणपती बाप्पा आले. म्हणाले कसा आलाय, तो तर इथंच आहे. म्हणाले आलाय म्हणजे त्यानं आई वडिलांना प्रदक्षिणा मारली आणि आई वडिलांच्या पायाचं दर्शन घेतलं. तिथंच सर्व तीर्थक्षेत्र आहे. तिन्ही जगातली नवे नवे पृथ्वी तलावरची जेवढी तीर्थक्षेत्र आहे, ही सर्व तीर्थक्षेत्र जर कुठे एकवटली असतील तर ते आई वडिलांच्या पायाजवळ. ज्यानं आई वडिलांच्या पायाचं दर्शन घेतलं ना, त्याला कुठलंही तीर्थक्षेत्र करण्याची आवश्यकता नसते. हे बाप्पानं सिद्ध केलंय, गणपती बाप्पानं. आणि आम्हाला आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवायची लाज वाटते आजकालच्या तरुणांना. काय म्हणावं, आईला आई म्हणायला तयार नाहीत पोरं, बापाला बाप म्हणायला तयार नाही आजकाल. अरे जर आम्ही आईला आई म्हणू शकत नाही, बापाला बाप म्हणू शकत नाही, तर आम्ही त्यांच्या पोटी जन्म तरी का घ्यावा? अवघड आहे ना. आणि म्हणून आई वडिलांना जर आई देव देवतांच्या वरचं स्थान दिलंय, तर धर्म सांगतो ते जर देवा समान आहेत तर त्यांचे फोटो भिंतीवर लावायला हरकत नाही. काय हरकत आहे? आणि मला एक सांगा, आई आणि वडिलांवर माझी जर श्रद्धा आहे, श्रद्धेने जर मी ते फोटो भिंतीवर लावलेत तर हरकत काय? पण शास्त्र असं सांगतं, हे झालं धर्माची बाजू. ही कोणती बाजू आहे? धर्माची. पण शास्त्र असं सांगतं, शास्त्र म्हणतंय की एकदा तुम्ही त्या व्यक्तीचं पिंडदान केलं की त्या व्यक्तीचा तुमचा संबंध नाही. पिंडदान केलंय, आता त्याचा तुमचा संबंध नाही, त्यांचा समावेश पितरांमध्ये होतो आणि पितर घरात चालत नाहीत. पितरांचे फोटो घरात चालत नाहीत हे शास्त्र सांगतं. म्हणून एक आता मला सहज आठवलं म्हणून सांगतो, पितरांचं जेवण करायला तुमच्या घरी आले पितरांच्या दिवशी, त्यांना तुम्ही अन्नदान करा, त्यांना जेवू घाला, त्यांना योग्य आदर सत्कार द्या, त्यांना तुम्ही तुमच्या यथोचित दान करायचं ते करा. अन्नदान करतो आपण, काही वस्त्रदान करतात, काही गोदान करतात, काही भूदान करतात, काही द्रव्यदान करतात. वेगवेगळ्या प्रकारचं दान आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण करत असतो. घरी पित्र आल्यानंतर जेवायला त्यांना यथोचित त्यांचा सत्कार करा, सन्मान करा, त्यांना जेवू घाला, त्यांना वस्त्र त्यांच्या अंगावर टाका. आणि जाताना मात्र ते म्हणतात छान जेवण झालं, खीर उत्तम होती, स्वयंपाक छान होता, बरं येऊ का आता? आपण काय म्हणतो, हो या. एवढी चूक करायची नाही, पितरांना कधीच या म्हणायचं नाही. जेवण वगैरे दिल्यानंतर ते निघाले की त्यांना सांगायचं आता तुम्ही जा आणि पुढच्या वर्षी बोलावू तेव्हा या, परत काय येऊ. त्यांना राग येईल. ते म्हणतील काय तुम्ही एवढं चांगलं जेवू खाऊ घातलं, मान सन्मान दिला, आणि जाताना काय हो उद्धटवाणी बोलताय, जा म्हणताय. आम्ही येऊ का म्हणतोय प्रेमानंद, तुम्ही म्हणताय जा. नाही म्हणायचं, जा. नंतर भेट घ्या, त्यांना समजावून सांगा, पितरांच्या दिवशी जेवायला आलेल्या माणसांना जा म्हणायचं असतं, या म्हणायचं नसतं. ठीक आहे. गेलेल्या व्यक्तींचं पिंडदान झाल्यानंतर त्यांचा समावेश हा पितरांमध्ये होतो. आणि एक लक्षात घ्या, आपल्याकडे पितृदोष केव्हा घडतात? घरामध्ये आपण फोटो कसे लावतो? देवीचा फोटो, खंडोबाचा फोटो, विठोबाचा फोटो, मध्येच आजोबांचा फोटो, मग परत ज्ञानोबांचा फोटो, तुकोबांचा फोटो, आजीचा फोटो. म्हणजे तो आपला श्रद्धेचा भाग आहे, आपण लावतो म्हणजे ते आपल्याला आपण जाणीवपूर्वक केले असं काही नाही. आपली एक श्रद्धा असते, फोटो लावायचे ना लावा एका रांगेत.
काय होतं, देवी देवतांची पूजा करत असताना त्यांच्यावर हळदी कुंकू वाहत असताना नकळत चुकून पितरांच्या फोटोवर सुद्धा हळदी कुंकवानं अभिषेक होतो, टाकले जातात, तिथं पितृदोष घडतात। आणि म्हणून पितरांच्या फोटोंचं पूजन हळदी कुंकवानं होत नाही। किंबहुना घरात जर तुम्हाला पितरांचे फोटो लावायचे असतील तर निर्णय सिंधूमध्ये असं सांगितलं, निर्णय सिंधूनं असं सांगितलं असतील तर एक तर लावू तर नयेच। मला एक सांगा, तुम्ही म्हणाल काही माणसं म्हणतील का हो तुम्ही एवढा हट्ट आग्रह करता, आईच्या आणि बापाचा फोटो घरात लावू देत नाही, आमची श्रद्धा आहे, आमचं प्रेम आहे। मला एक सांगा, आई फोटोत आहे की हृदयात आहे? बाप फोटोत आहे की हृदयात आहे? तुम्ही डोळे मिटा आणि आई म्हणा, तुमच्या डोळ्यासमोर आई उभी राहील। तुम्ही डोळे मिटा आणि बाबा म्हणा, तुमचे वडील तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील। म्हणजे आई वडील कुठे आहेत? हृदयात आहेत ना। केव्हाही स्मरण करा, तुम्हाला दिसतात ना तुमच्या डोळ्यासमोर। मग फोटोच भिंतीवर लावायला पाहिजे हा अट्टहास आणि आग्रह कशासाठी? भिंतीवर लावले म्हणजे मी मातृपितृ भक्त आहे असं सिद्ध करायचं का तुम्हाला? आई माझ्या हृदयात आहे, बाप माझ्या हृदयात आहे, मी केव्हाही त्यांचं स्मरण करू शकतो। मी आठवण केली की केव्हाही माझ्या डोळ्यासमोर ते उभे राहतात। मग अट्टहास करू नये, घरामध्ये कुठेतरी सुरक्षित ठेवा। आठवण आली तुम्ही काढा, बघा, हरकत नाही। पण निर्णय सिंधूनं सांगितलं जर लईच आग्रह असेल तुमचा लावायचा फोटो तर देवांच्या रांगेत तर एकतर लावूच नये, परंतु घराच्या दक्षिण दिशेला पितरांचे फोटो, एक त्यांचं तोंड दक्षिणेकडे होईल या पद्धतीनं फोटो लावावेत। बाजूला सेपरेट दक्षिण दिशेला लावावेत। घराचं दक्षिण बाजू जी आहे त्या बाजूला त्या फोटोंची तोंड कोणत्या दिशेला झाली पाहिजेत? दक्षिण दिशेला झाली पाहिजेत, अशा पद्धतीनं लावावेत। दक्षिणेकडे तोंड का करायचं? तर पितृलोक हा दक्षिण दिशेला आहे, प्रत्येक दिशेवर मालकी ठरलेली आहे। तुम्ही वास्तुशास्त्र जर जाणत असाल तर वास्तुशास्त्रानुसार घर जर तुम्ही बांधलं असेल तर किचन कोणत्या दिशेला असतं? आग्नेयेला असतं। आणि देवघर कोणत्या दिशेला असतं? ईशान्येला असतं। ईशान्येलाच देवघर असावं, आग्नेयेलाच किचन असावं किंवा अग्नी पेटावा, उत्तरेलाच तिजोरी असावी। घरात तिजोरी, आता एवढा पैसा नाही आपल्याकडं, पण तिजोरी ठेवताना कोणत्या दिशेला, पैसा कोणत्या दिशेला ठेवतात? घराच्या उत्तर दिशेला ठेवतात। उत्तर दिशेला का? ईशान्येलाच देवघर का? मी सगळं शास्त्र सांगतोय बरं का। ईशान्येलाच देवघर का? त्याचं कारण आहे ईशान्य दिशेवर किंवा उत्तर पूर्व जी दिशा आहे त्या उत्तर पूर्व दिशेवर, ईशान्य दिशेवर ईश्वराची मालकी आहे, आग्नेय दिशेवर अग्नीची मालकी आहे, उत्तर दिशेवर कुबेराची मालकी आहे, दक्षिण दिशेवर पितृलोकाची, पितरांची मालकी आहे। म्हणून दक्षिणेला घराचंही तोंड करत नाही, शक्यतो मंदिरांची तोंड करत नाही। लक्षात घ्या, आपण म्हणतो ना राखीस मोरी घर झालं बा, म्हणजे दक्षिणेकडे झालं तोंड। म्हणजे दक्षिणेकडे तोंड का करत नाही? तर ती दिशा पितरांची आहे, पितरांची दिशा। शक्यतो घरांची तोंड आपण कुठं करतो? पूर्वेला किंवा उत्तरेला। मंदिराचं तोंड सुद्धा कुठं असतो? पूर्वेला किंवा उत्तरेला। देवपूजा करताना आपण तोंड कुठं करतो? पूर्वेला किंवा उत्तरा। पण पितरांची पूजा करताना, पितृविधी करताना तोंड हे दक्षिणेलाच असलं पाहिजे। शास्त्र या सगळ्या विधी, पितृविधी ज्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या पितृविधी या दाक्षिणात्य आहेत, दक्षिणेकडे तोंड करून केल्या जातात। फक्त विधी करणारा जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण कलियुगात देवता मानल्यामुळं त्याचं तोंड उत्तर किंवा पूर्वेला असावं। मात्र विधी करणारे जे आहेत त्यांची तोंड मात्र दक्षिणेकडे असावेत। पितृविधी करताना, देवविधी करताना मात्र पूर्व अथवा उत्तरेलाच तोंड असावं, हे शास्त्र आहे। कितीतरी बारकाईनं मांडता येईल, कितीतरी शास्त्र सांगता येईल। पिंडाला गाईचा स्पर्श का करू नये, काकस्पर्शच झाला पाहिजे, काकस्पर्शच का सांगितला, वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत। शास्त्रानं त्याच्यासाठी संकेत सांगितलेले आहेत, ते तुम्ही आम्ही व्यवस्थित पालन करावेत। 1 तास 20 मिनिटं जवळजवळ आपला कार्यक्रम झाला। मला वाटतं ऊन लागतंय, गरम होतंय, पुढचं नियोजन आहे। थांबायचं ना? थांबायचं। मला तर 1 तास सांगितलं होतं, मी 20 मिनिटं पुढे गेलोय।
त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. परंतु जे काही मांडलंय ते शास्त्र जे सांगतंय त्या पद्धतीनं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यात यत्किंचितही माझ्या बुद्धीतून काही प्रगट झालेलं नाही. जे ग्रंथांनी जे शास्त्रानं सांगितलंय तेच तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. याच्यात काही वेगळं असं मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि म्हणून श्लोकच कसा आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्यो व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुर्मिहर असे. शास्त्र सांगेल तर ते राज्य ही तृण मानावं. जसं राजा हरिश्चंद्रजींनी मानलं तसं शास्त्रानं सांगितलंय तर आम्ही शास्त्र संकेत पाळले पाहिजेत. शास्त्रानं जे आम्हाला सुचवलंय त्या पद्धतीनं आम्ही आमचं आचरण ठेवलं पाहिजे. आता सगळंच्या सगळं आचरण शास्त्रानुसार होईल हे मात्र अजिबातही शक्य नाही. पण जेवढं आपल्याला माहित आहे, जेवढं आपल्याला ज्ञात झालं तेवढं आपण आचरण करण्याचा प्रयत्न करावा. आणि शक्यतो आपल्याकडून शास्त्र निषेध घडणार नाहीत या पद्धतीनं आपलं जीवन आचरण करण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांनी सुद्धा शास्त्राला तेवढं अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. त्या दृष्टीनं आपल्यासमोर प्रवचन सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेला प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरह चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड देता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया